नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. पत्रकार आणि रिपोर्टिंगची ताकद दाखवून दिली शाळकरी मुलींनी. रात्री तयार झाला रखडलेला रस्ता. रत्नागिरीतील घटनेची जोरदार चर्चा. एखाद्या समस्येकडे प्रशासनानं लक्ष वेधण्यासाठी मोठमोठी आंदोलने, मोर्चे किंवा राजकीय दबावाची गरज असतेच असं नाही. कधीकधी सत्य परिस्थिती मांडणारा एक रिपोर्टर आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या काही शाळकरी मुली देखील मोठा बदल घडवून आणू शकतात. रत्नागिरीतील असंच काही पाहण्यास मिळालं. खराब रस्ता असल्याने विद्यार्थिनी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत होतं. वारंवार समस्या मांडूनही अपेक्षित तोडगा निघत नव्हता. अखेर त्या शाळकरी मुलींनी आपली व्यथा माध्यमासमोर मांडली. मुलींची समस्या आणि रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती पत्रकारांनी आपल्या रिपोर्टिंगमधून प्रशासनासमोर मांडली. ज्या रस्त्याची कामाची अनेक दिवसापासून चर्चा होती त्याच रस्त्याचं काम एका रात्री सुरू झालं. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. हा केवळ रस्ता तयार होण्याचा विषय नाही, हा विषय आहे एका सामान्य नागरिकांच्या आवाजाची ताकद काय असते ते दाखवून देणारा. शाळकरी मुलींनी आपली अडचण मांडली. पत्रकारांनी ती अडचण प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि प्रशासनाने देखील दखल घेतली. यातून एकच गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली: पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी दाखवणे नाही, तर समाजातील समस्या योग्य ठिकाणी पोहोचवून परिवर्तन घडवून आणण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद.